तालुक्यात आज काँग्रेस पक्षातर्फे भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीसह सरकारच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचं नेतृत्व माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी केलं। तालुकाभरातील शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह या आंदोलनात सहभागी झाले होते। मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळावरून झाली। घोषणाबाजी करत शेतकरी तहसील कार्यालयावर पोहोचले आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा जोरदार निषेध केला। यावेळी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत सरसकट नुकसान भरपाई, तात्काळ कर्जमाफी, पीक विमा निकष पुन्हा लागू करणे, शेती खरडून गेलेल्या भागात रोजगार हमीची कामे देणे तसेच फळबाग उत्पादकांनाही नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। आता तुम्हाला सांगते, हे आयोजन मी नाही केलं, हे शेतकऱ्यांनी केलं आणि मला इथं त्यांनी बोलवलं। परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। तुम्ही बघा, माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे, हे बघा, या सोयाबीनने काही अर्थ राहिलेला नाही। या सगळ्या शेंगा पूर्ण बुजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे। म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे। तुमच्यापाशी 2 हेक्टर असेल तर 1 हेक्टरचे पैसे भेटते, 5 हेक्टर असेल तर 2 हेक्टरचे भेटते। मग चाललं काय आहे सरकारचं? एवढा गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतकं आरडाओरडा करत बोलत होते, सातबारा कोरा कोरा कोरा। आता तर काय भानगड सुरू आहे त्यांची समजतच नाही। एकीकडे संस्कृतीबद्दल बोलतात, दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होतं, चौथीकडे शेतकऱ्याचं सातबारा कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्याला पोरकं करून ठेवलेलं आहे। अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे, खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे। इथं सरकारने लक्ष देण्याची गरज आहे। आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत द्या। उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूर फातूर पुन्हा करू नका। 1 रुपयाचा पीक विमा होता, इलेक्शनच्या तोंडावर त्यानं डिक्लेअर केला, तो आता त्यानं रद्द करून टाकला। त्यावेळेला निकष वेगळे होते, आता निकष वेगळे लावले। आम्हाला काही येडं समजता की काय समजता? शेतकरी येडा नाही आहे। देवेंद्र फडणवीस चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याला लाथा मारतायत। तुम्ही बघा, आता जर शेतकऱ्यांना यायले मतं मारली तर मरणाचीच गोष्ट आहे। सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झालेला आहे। झोपलाय का बे? जागा होय ना जरासा, काय ना काय सुरू आहे शेतामध्ये, बघा लागन ना। नीरा फडणवीस, नीरा मुख्यमंत्री, मी याले तोड त्याले फोड मुख्यमंत्री बनलाय आणि त्याच्या पलीकडे काही नाही काय? तोडफोड जमते, चोरा जमते, आमच्या पाठीत खंजीर खुपसता जमते। शेतकऱ्याला मदत द्या, दाम असाल तर मदत द्या, नाही तर खुर्ची खाली करा। शेतकऱ्याची कर्जमाफी